नमस्कार मंडळी. नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे. कचऱ्याची गाडी आली आहे. कचऱ्याची गाडी आली आहे. कचरा टाकत आहे. आज मी वर आली आहे, गच्चीवर आली आहे. गच्चीवर बघा किती छान आंबे वगैरे आहेत. आंबे वगैरे लागलेले आहेत छानपैकी. आणि इथं वातावरण सकाळी 7:30 वाजले आहे. 7:30 वाजले आहेत आज. आणि आता मी आली आहे धापोळे टाकायला ज्वारीच्या पिठाचे. सकाळी पीठ शिजवून घेतलं, त्याच्यामध्ये तीळ वगैरे टाकले. तीळ टाकले, थोडंसं फुलखार टाकला, मीठ टाकलं आणि मिरच्या ज्या राहतील त्याचा कूट केला. मिक्सरमधून थोडासा कूट केला आणि ते टाकले मी. आणि दोन्ही याच्यामध्ये शिजवलं. रात्री कसं काल भिजू घातलं होतं मी, वर तारून ठेवून दिलं होतं. 1 किलो कमीत कमी आटा. कचऱ्याची गाडी आली आहे. कचऱ्याची गाडी आली तर कचरा टाकत आहे. भरपूर सर्व कचरा झालेला आहे. आता मी धापोळ टाकत आहे. आणि बघा किती छान धापोळ्याचं पीठ शिजवलं आहे मी. बघा बघा किती छान धापोळ्याचं पीठ शिजवलेलं आहे. आता टाकत आहे मी धापोळे. आता टाकत आहे मंडळी मी धापोळे टाकत आहे. आणि बघा किती छान पीठ शिजलेलं आहे माझं. किती छान पीठ शिजलेलं आहे बघा, आहे ना? किती छान पीठ शिजलेलं. आता मी टाकते धापोळे. धापोळे टाकते. धापोळे बसता पण येत नाही, बसते आणि टाकते आता धापोळे. बघा कसे टाकते मी धापोळे. मला नक्की जमले की नाही ते सांगाल ना. धापोळे टाकत आहे. धापोळे धापोळे टाकत आहे. तुम्ही कसे करता, कशा प्रकारचे धापोळे करता? धापोळे तर 4-5 प्रकारचे राहते, पण कोणी कोणत्या प्रकारचे करते, कोणाला कसे आवडते. माझ्या आईकडे असेच प्रकार करायचे, ह्याच प्रकारचे करायचे. त्याच्यामुळे मला पण ही सवय पडली आहे. मागच्या वर्षी पण केले होते आणि त्याच्या मागच्या वर्षी मी कसे विकत आणले होते 200 रुपयाला 100. आता विचारलं मी, करणार नव्हते, पण आता 300 रुपये 100 म्हणते. 300 रुपये द्यायला परवडतं का? नाही ना, परवडत नाही. त्याच्यामुळे मी म्हटलं जाऊ दे, घरी ज्वारीचं पीठ होतं नाही का, आपण तसं ज्वारीचं पीठ राहतेच ना आपल्या घरी. तर असं मी आता हलवून घेत आहे. आता टाकत आहे धापोळे, हलवून घ्यायचं आहे. बघा थोडे 1-1 चम्मच प्रत्येक टाकते. 1-1 चम्मच टाकते. बघा मला जमते की नाही. तुम्ही सांगा मला जमले की नाही. जमले तर अशा प्रकारचे टाकते मी धापोळे. टाकते मी धापोळे अशा प्रकारचे. मला नक्कीच कमेंट करा की खरंच चांगले झाले की नाही झाले. तर जास्त जाडे पण नको आणि जास्त पतले पण नको. जास्त जाडे जर केले तर ते पण भाकरीसारखे वाटते, जास्त पतले केलं तर ते पण चांगले वाटत नाही. म्हणून म्हणते कसं झालं काय झालं ते मला नक्कीच कमेंट करजा की नाही जमले नाही का. मागच्या वर्षी आणले होते मी विकत आणले होते मागच्या वर्षी धापोळे. त्याच्या मागच्या वर्षी मी घरीच केले होते. त्याच्या मागच्या वर्षी इतके तीळ पण नेऊन दिले होते मी. माझ्या घरचेच 1 पाव तीळ नेऊन दिले होते, पण ते काही नाही, तीळ तर त्यांनी टाकलेच नव्हते. तीळ टाकलेच नव्हते. घरचे तर घरचेच राहते, विकतचे तर विकतचेच राहते. घरचे आणि विकतच्यामध्ये खूप फरक राहते. आणि घरच्यामध्ये खूप फरक राहते, बरोबर आहे की नाही. त्याच्यामुळे आपलं घरचं केलेलं कधी पण परवडतं आपल्याला.
मित्रांनो सांगाल मला कसे जमले, काय जमले माझे धापोळे. कारण मला जसे पाहिजे तुमच्यासारखी मी सुगरण नाही आहे, तुमच्यासारखी सुगरण नाही आहे मी की मला चांगले जमतीलच. तुम्ही नक्कीच कमेंट कराल मला कसे झाले, काय झाले आणि तुम्ही कोणत्या प्रकारचे करता, नाही का. मी तर आपल्या साध्या प्रकारेच करते बाबा, मला जसे जमते मी तसे करते, नाही का. मला जसे जमते तसे मी करते. बाकी तुम्हाला तुम्ही कशा प्रकारचे करता ते मला नक्कीच सांगा. कोणी कोणी खूप मोठे करतात, पण मला तेवढे नाही जमत, मोठे नाही आहेत मला करता. बघा छान येत आहे की नाही येत आहे, बघा बघा म्हटलं छान येत आहे की नाही येत आहे. नाही येत आले तर मला कमेंट सांगा की नाही जमले नाही म्हणून, ठीक आहे. आणि जमले असं नक्कीच सांगा मला कसे झाले, काय झाले, नाही का. आता झाले हे कसे धापोळे. आता करायचे आहे मला ह्या गंजातले धापोळे करायचे आहे. घरचं आणि विकतच्यामध्ये भरपूर फरक राहते. विकतचंच राहते, घरचंच राहते. बघा छान झाले की काय की नाही झाले हे मला नक्कीच सांगाल तुम्ही, ठीक आहे. मला तर जसे आले तसे मी करते. नाही मोठे झाले, लहान झाले, नक्कीच सांगाल मला. नक्कीच कमेंट करून सांगा की खरंच छान झाले की नाही झाले. तुम्ही कशा प्रकारचे करता, मी तर ह्या प्रकारच्या करते. आज कामही खूप आहेत. आज शेवळेही करायला टाकले आहे मी, पण त्या शेवड्या करायला टाकल्या आहे. आज शेवड्या करायला टाकले आहे. शेवड्या करायला टाकल्या तर आहे, पण त्यांना पण वेळ नाही. म्हणजे अखजी आहे ना, आता अखजी झाल्याच्या नंतर दिन तर मला विकतच आणायला गेलं तर शेवड्या एखादा किलो सध्याचे घेऊन येते. 1 किलोही नाही लागत, 1 किलो पण नाही लागत, सध्या घेऊन ये. थोडंसं घट्ट झालं वाटते बहुतेक, थोडंसं घट्ट झालं म्हणजे घट्ट झालं तर झालं, थोडं घट्ट झालेलं आहे. त्याच्यामुळे थोडं मला वाटलं की घट्ट झालं तर याच्यावरून जमतील नाही बाबा, पडून जातील, म्हणून मी पण थोडं घट्टच केलं. थोडं समोर सरकवत, पाय पण दुखत आहे, पाय पण दुखत आहे.
चला आता थोडंसं मस्त उठायला बसायला त्रास पण होते. बघूया. थोडंसं हलवून घेते. तुम्ही कोणत्या प्रकारे करता हे नक्कीच मला सांगाल, कमेंट करून सांगा की नाही आम्ही ह्या पद्धतीनं करतो, तर पुढच्या वेळेस मी त्याच पद्धतीनं करेल. नक्कीच मला कमेंट करा. तुमच्या तर पापड कुरड्या सगळं झालं असेल, पण माझं सर्व व्हायचं आहे. कारण मी जॉब पण करते ना, जॉब पण करावं लागते, घरचं पण बघावं लागते. त्याच्यामुळं जसा वेळ पडला तसं करायचं नाही का. आज मी उठली सकाळी 5 वाजता. 5 नाही, 5च्या आधी उठले. मी पार्सल पॅक केलं, कारण आज माझा आहे कॅम्प. पार्सल पॅक केलं. माझ्या मिस्टरनी पार्सल पोचवून दिलं परतवाड्या गाडीवर पोचवून दिलं. मग नंतर मी पूर्ण पाणी वगैरे टाकलं. नळ्याचा होता, पाणी वगैरे टाकलं. आतमधलं पाणी आणलं, पाणी टाकलं. त्याच्यानंतर चहा केला, झाडझूड केली. त्याच्यानंतर मी हे जे पीठ शिजवायला ठेवलं. पीठचं मी हे रात्री कालच ठेवलं होतं उन्हामध्ये, कारण आंबूडसर येते ना, थोडंसं आंबट यायला पाहिजे ना थोडं तरी. त्याच्यामुळे मी कालच इथंच ठेवलं होतं, वर आणून ठेवलं होतं. मग आज सकाळीच मग तुमचे पापड कुरड्या सगळं झालं असेल, पण माझ्या इथं काहीच झालेलं नाही आहे. जम काल चिप्स केले मी. शेवड्याचं नेऊन दिलं तर शेवड्यावाली म्हणते की सध्या आता वेळ नाही आहे, भरपूर ऑर्डर आहे. मग मी ते घेऊन घरी आली. म्हटलं ठेवून द्यायचं. नाही म्हणे, हरवलं तर जबाबदार नाही म्हणे. म्हटलं ठीक आहे. हे म्हणे मग हे नंतर घेऊन या. म्हटलं ठीक आहे, नंतर घेऊन या म्हटलं. जाऊ द्या. नाही म्हणते का जबरदस्ती नाही आहे ना. हां, त्यांना पण वेळ नाही होता ना. वेळ जर असता तर त्यांनी पण म्हटलं असतं की हो बा देतो करून, पण त्यांनाही वेळ नव्हता. खूप घट्ट झालं थोडंसं, कारण मी जेव्हा केलं ना त्यावेळेस थोडंसं हे होतं. थोडं पातळ पाहिजे होतं, म्हणजे पटपट सगळं झालं असतं. मला कसं वाटलं की पातळ जर झालं तर काय मिसळ बापा याच्यात नाही काय काही आपण मिसळू पण नाही शकत ना. जाऊ दे, जशी येते तशी करायची. कोणाच्या घरीचं नाही आपण मागायला जात ना. देवबाई मला कोण नाही देत ह्या जमान्यात, कोणी देत नाही, कोणी काही करत नाही. म्हणून आपण आपल्याच घरी करायचं आणि आपल्याच घरी खायचं. बरोबर आहे की नाही. आपल्याच घरी करायचं, आपल्याच घरी खायचं. आपल्याच घरी करायचं, आपल्याच घरी खायचं. इथे छान तीळ टाकली आहे मी.
तीळ टाकली आहे. तीळ पण टाकले. याच्यात मध्ये जिरं टाकलं, तीळ टाकली आहे. भरपूर वेळ झाला, पण उन्हाच्या आधी होऊन गेलं ते बरं राहायचं. उन्हाच्या आधी झालेलं बरं राहायचं. बस आता झाले माझे पापड थोडे राहिलेले आहे. कसे वाटले माझे पापड? एकसारखे थोडं राहिलेलं आहे. बाय. नंतरच्या व्हिडिओमध्ये आपण भेटू. नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला भेटू. तुम्ही नक्कीच मला कमेंट करा की माझे पापड कसे वाटले, काय वाटले. जर कमतरता असली किंवा नसली तरी पण कमेंट करायला विसरू नका. जे नवीन आहेत त्यांनी सबस्क्राईब करा, लाईक करा, आणि जे जुने आहेत त्यांनी लाईक, शेअर आणि कमेंट जरूर करा. प्लीज कम प्लीज सपोर्ट मी. प्लीज सपोर्ट. प्लीज सपोर्ट. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू आपण. चला आता बाय.